काय? हो ना बाई, हार तर वाहूनच राहिली. आणि आता म्हटलं आज फुलं भेटले चांगले तर मग जमा करून आणले, नाही तर फुलंच नाही भेटत ना हो. माय साऱ्या 3-3, 4-4 वाजतापासून जाऊन पडते बाया. तर तुम्ही किती वाजता गेल्या त्या बाया? 3-4 वाजता जाऊन पडते तर. काय 2:45 गेली बापा. काय करतं, नाही तर पांढरं झाड एकदम हिरवं हिरवं गार होऊन जाते 3 वाजता गेली तर. अहो आई, मस्त केली तुम्ही फुलाची चोरी. म्हणजे लोक 3 तुम्ही पावणे 3 गेल्या. मग त्या बायासाठी काही राहू दिले का नाही राहू दिलं? त्याच्या इच्छा गणपतीला तर हा फुलं लागो हारो. हो हो, त्या आपला विचार करते का? पुरे तोडून घेते ना घ्यायले. मग मी आणले तोडून आणले तर एक हार मंडळाच्या गणपतीसाठी करतो ना. हो आई, करा करा तुम्ही. का हो आई, आता तर कसे 4 दिवस निघून गेले, आपल्याला कसंच माहित नाही पडलं. सई बाई, आनंदाचे दिवस घरात असलं का दणदण वाटते. गणपती आणि ते दिवस तर बातच जाते. आणि लागन तर मग गणपती गेल्यावर कसं सुनं सुनं लागते हो. मग फुलं तर कमी चालली हो आई. हो, त्याच गोष्टी सुरू होत्या. उद्या महालक्ष्मी बसून राहिले तर मामाचा फोन आलता का या म्हणून सर्वजण. हो काय, मग जा ना तू, जा ना. तुला जायचं असेल तर. आई तेच सांगून राहिली मी का बा दरवर्षी फोन करते पण दरवर्षी जात नाही. मग ते आज यावेळेला मला डायरेक्टच म्हटलं त्यानं का म्हणे तू म्हणे नेहमी नेहमी आम्ही तुला बोलावतो म्हणे आणि तू काही येत नाही म्हणे. आता यावर्षी बोलावतो बा म्हणे तुले. आली तर बरी म्हणे, नाही तर मी सप्पा तुला बोलावणं बंद करतो म्हणे. जा ना, मनाच्या अगोदर तू चालली जा. कायले असं असं म्हणू दे त्याईले. जा. आई फक्त मलाच नाही बोलावलं, आपल्या सगळ्याला बोलावलं. सगळेजण या म्हणे. सगळ्याच जमणार आहे काय? सगळ्याच जमाले. श्याम तर 8 वाजतापासून जाते. आता श्याम तर काही ड्युटीवर जाते. एक ना एक जण घरी तर लागूनच आपण. आणि त्याच्यात मेन म्हणजे कसं आहे, उद्याच्याला रविवार, आजचाला शनिवार. उद्या तर महालक्ष्मी बसते आणि जेवणाच्या दिवशी सुट्टी पाहिजे होती. जेवणाच्या दिवशी त्याला सुट्टी नाही. आणि मग काय करतो बाई जाऊन 1-2 दिवस सुट्ट्या असत्या तर मग सारे गेलो असतो. पण सुट्टी असते ते राहिली असते जेवणाच्या कार्यक्रमाला. मग काय महालक्ष्मी बसून आहे आणि बस वापस नाही त्याला. म्हणजे प्रसाद महत्वाचा आहे ना महालक्ष्मीचा. सगळेजण पाहुणे राहील आणि आपण तिथून वापस येणं चांगलं वाटन काय? थो कोमल असं चांगलं वाटन काय? असं म्हणा का बाई एकही दिवस राहिनं नाही काय इकडून आले कसे चालले कसे असं होईन ना ते. आई असं करू आपण का श्याम भाऊजीला घेऊन जाऊ. फक्त आपल्याला ते नेऊन देईन, त्याचं दर्शन गिर्शन होऊन जाते आणि आपल्याला नेऊन देईन आणि आपण राहू आंबील फळं होईपर्यंत आणि ते येऊन जाईन वापस. काय होते राहू ना आपण. ताई तुम्ही म्हणून राहिले पण ते मला काही राहू देत नाही. ते वापस आल्यावर मला राहू देते का? मला घेऊन येईन गाडीत देते. मी म्हणतो तर राहू देते. असे कसे आणते ताई? आपण राहून जाऊ 3 जणी. राहिलोय बा पण आपल्या घरच्या गणपतीले आरती झाली, हार झालं. आपल्या बैत फरकच पडते ना. माणसाचंच काम करते. पण बाया पाहिजे ना आपण घरी. तुम्ही जा ना ताई. तुम्हाला बोलावलं तर मी नाही आली तरी चालते. आईले घेऊन जा लागत सोबत. 2 दिवस रचना ताई करत नाही का? 2-3 दिवस ताईला सांगून द्यायचं आरती गिरती करत जा म्हणून सकाळी संध्याकाळी आणि हार करून देत जा बा म्हणून. नाही तर आता आई हार करूनच ठेवते. 1-2 दिवसाचे करून ठेवा. एखाद्या दिवसा लागला तर ताई करते. आयले हो माय, तिले तर देणं लावलं. तिच्याच घरी काय कमी आहे का? तिच्या घरी गणपती अधिक मंडळाचा गणपती तिच्या माणसाचं असतं, तिच्या मागं लय आहे. आणि त्याच्यात आपल्या घरचं लावून देणं बिचारीच्या मागं. काय करण ते? नाही तर म्हणणार नाही ते करंतच ते. पण आपल्याला समजायला पाहिजे ना का ते एकटी काय करून आपण तिघीच्या तिघी जाऊन बसणं तिथं आणि तिच्या अंगावर टाकणं हे किती व्यवस्थित आहे. तुला सारखी एकच म्हणतो बाई, तू चालली जाय. त्याला बरं वाटते. काही नाही म्हणा माझ्या घरी असं आहे बा गणपती आहे तसं आहे तर सांग. चला ना तुम्ही मग चला. नाहीतर गाडी वापस येते ना. मी काय म्हणतो नाही तुम्ही राहून जात जा आणि कोमल लागन तर भाऊजी सोबत वापस चालली. नाही तसंही होते. करा ना तसंच. हो बाई, आता टाइम पर्यंत कसं होते आणि कसं नाही जाऊ द्या मग पाहता येते. काही ठरवलेलं काही घडत नसते. म्हणून म्हणतो आता काय होते काय नाही. अधिक तो श्याम काय म्हणते काय नाही त्याच्यावर आहे ना. आणि हे काय म्हणते ना काय नाही. कुठं झोपच नाही लागत कोणाच्या घरी गेले तर ते तर येतच नाही. पण मग पाय आता तूच चालली जा ना बाई. तुझ्या मामाने एवढ्यानं बोलावलं तर तू लग्नापासून गेली नाही तर जाय तूच. असं आहे. भाव दिला तर भाव घेत नाही. म्हटलं नाही तर म्हटलं नाही लागत येले त्याला सांगा. असं आहे. म्हणून माझ्या जीवार येते. जाते तिकडे. नाही काही नाही यायचं तर माय ठरलं मी जातोच. या काही यायचं काही इच्छा दिसत नाही. आल्या तर बरं मी माझी तयारी करून ठेवतो. मामाचं घर आहे तर मला जास्त लागून. त्याच्या अगोदर दरवर्षी जाऊ बापा. आता तरी जाणं नाही होत.
खरं राहत नाही, एक जण वागवायलाच पाहिजे. आजी गिजी असली बरं राहते. दुसऱ्या लोकांचं पोरग तर नुसतं तोंडच पाहते, घरातले दिसले का बरं तरी राहते. मलाच का म्हणते नाही तर. हो नीता आई येईन ना, आई येईन, बाबा येईन, आणि गीता येईन, येईन नाही का गीता? हो येते ना. आई बाबा तर 2 दिवसापासूनच तिथं आहे. आई करू लागाले मामाची, तर मामीने एवढ्यानं बोलावलं आणि आई म्हणे जाऊ दे, करंज्या लाडू करा लागते, तर तेव्हापासूनच आई आहे तिथं. आणि मग बाबाही गेले. बाबाच काय करून घरी, आई म्हणे चला म्हणे माझ्यासोबत. आणि मामाही खूप निमित्त हे करत होते, त्याच्या निमित्ता करत होते, तर मग गेले बाबाई. नाही तर घरीच काय करते बाबाई. म्हणजे आई गेली तर बाबाची जेवाची सोय नाही लागत ना. बाबाला हातानं करता नाही येत. आता शेवटी बाबाला जायचं लागलं, नाही इलाज असतं. नाही तर बाबा तर कशाच झाले पाहिजे नाही. गेले तर काय बापा, आता काय माणसाचं उतरता यात, कुठेही राहिलं आणि कुठेही जेवलं तर. आई त्याचं तसं नाही ना, त्याला दुसऱ्या गात गमतच नाही म्हणते, जमतच नाही म्हणते. आईला कुठं जाऊ नाही देत आणि येऊ नाही देत, आणि त्याला काही करता नाही. आई अटकली आहे का हो? इकडे या बरं. काय म्हणतो? बोल, काय म्हणतो आता? हो मी काय म्हणत होते, तुमच्यासोबत लालाजी आता दिवसभर राहते, गोष्टी माता होते, तर काही ग्रामपंचायतली स्कीम गिम आली का हो? तर लालाजीने विषय नाही काढला काय स्कीम गिम आली बा म्हणून? तुला कोणा सांगितलं बा? बरं काय हो, लालाजी तुम्हाला स्कीम आली ते सांगितलं नाही? आणि आपल्याला हे स्कीम भेटली पाहिजे असं वाटत नसेल त्याला. मला असं वाटतं लालाजीने. तिच्या काही नको बोलत जो. आता वैकी पैकीतले माणसं आहे, सांगतच असते. आपलीच तू टर्टर करत नव्हत जो, आणि आपल्याच मतानं ग्रह धरत नव्हत जो. कोणती स्कीम विषयी ऐकली ते ना, आणि काय होय? हो मी काय म्हणतो, काही लोक दाखवते काही असते म्हटलं काही. लालाजी तुम्हाला सांगत नसन. मी आता असं ऐकलं पुऱ्या गावातच बोम आहे का बा. कोणती बोम आहे? अशी कोणती बोम आहे? आम्हाला माहित नाही जे. दिवस आणि रात्र त्या लालाजी सोबत पडले राहून राहिले, त्या मास्तर सोबत राहता, पण काही माहित नाही. मग मी पुरली घरी राहत होतं, उलीशी बाहेर गेली तर मला माहिती झाली. असे कशा आहेत टर्टर नको करू. असे कसे आहे असे कसे नाही, ते पहिले बोलणं बंद कर. काय स्कीम होतं ते सांग मला. अहो मला मिरी भेटली होती, ते सांगे का आपल्या ग्रामपंचायत पाशी बम म्हणे पोते आहे म्हणे, तांदुळाचे गव्हाचे उलीशे नाही आहे म्हणे, लय आहे म्हणे, पिपे साखरीच्या गोणी, डाळीचे पोते बम आहे म्हणे. कोणती तरी स्कीम आली आहे हो म्हणे बाई म्हणे. आणि असं सारी इकडे चर्चा सुरू आहे म्हणते. आणि आपल्याला पाहिजे भेटन गिटन तर आपलं नाव राहील, तरी आपल्याला माहित नाही होईल काय त्याले. देते नाही म्हटलं कधी कधी. घरात माल भरून ठेवते आणि आपल्याला कोणती स्कीम भेटून देत, मग विकते लागन तर तिकडे. आणि तुमचं काहीच लक्षात नाही राहत. पहिल्यांदा तुझी गोष्ट हसून मला ऐकून हसा आला. काय बा तुमचे दिमाग आहे, आणि कोणत्या कोणत्या लेवलचे दिमाग तुमचे चालते काही सांगता नाही. आणि हे आलो तर मग स्कीम आली, आणि कोण सांगितलं तुला स्कीम आली? म्हणजे स्कीम घेऊन नाही ते मला माहीत आहे गोष्ट. मला माहीत आहे पुरं तिथं आहे म्हणून सगळं धान्य पिपे सारंच आहे. पण ते स्कीम घेऊन नाही. हो आमच्या दिमागा चालतेच म्हटलं, तेव्हाच आम्ही स्कीमा घेऊन राहिलो म्हटलं. बाया वय म्हटलं आम्ही. आम्हालाच मॅडगेड करताना आम्हालाच काही काही म्हणतात. आम्ही पाहिजे लायकी बहीण कशी भेटून राहिली आमची. आम्हाला कोणती स्कीम आम्हीच करायला जातो म्हटलं, बाया ना आम्हालाच म्हणतात मॅडम घे. हो ते भेटवत असून तू, पण हे स्कीम न माय माझे. मला तर पहिले त्या इकडे गोष्टी इकडे पाहून हसा आला. ते काय झालं, रातचा माल नमते. आम्हाला लालाजीनं गोष्ट सांगितली. कोणाला लेखाले काही माहीत नसते, पण अशी गावात अफवा फैलवते का जसं का बा काय तेल मीठ लावून माहिती नाही काही नाही, अंदाजच काढणं आहे, नुसतं अंदाजच काढणं आहे. मग आम्हाला सांगितलं लालाजीनं काही नाही म्हणे. आम्ही म्हणे रात्री म्हणे काय झालं काय नाही, तर तिथं कोणतरी आणून ठेवले म्हणे ग्रामपंचायतपाशी. ते त्यालाही माहीत नाही आहे. मग लालाजीला लागलं भेव काय होय काय नाही, बॉम्ब होय का काय आहे काय नाही आहे, काय ठेवलं आहे काय नाही बा. मग लालाजीनं पोलीस वाटायला फोन केला, दोघा चौघाला फोन केला, आणि ते पाहिलं तर त्याच्यात एक चिठ्ठी होती. तर बा या मंडळासाठी गुप्तदान म्हणून दिलेलं आहे असं त्याच्यावर लिहिलं होतं. एक स्कीम गेम नाही, एखाद्या दानदात्यानं देऊन दिलं होती आपल्या गणपतीसाठी. असं मला माहित नव्हतं. मला तिने मिरीनं सांगितलं का सर इकडे चर्चा सुरू आहे म्हणून. आता बाबा फार्म यायला आला तर म्हणे कुठून आणते फार्म. हो हेच नाही आहे, कोणती स्कीमच नाही. यायला कोणते फार्म देते चालल्या बायाचे दिमाग बा लय तुमचे समोर आहे. हो मग त्या माणसाचं नाव माहित असेल तुम्हाला, गुप्तदान भेटलेलं याचं. नाही ते नाही माहीत. आता गुप्तदान देणारा जर द्यायचं असतं त्याला तर मग त्यानं समोर आणून दिलं असतं, पैसे दिले असते अध्यक्षापाशी. नाही त्याला नावच नाही द्यायचं होतं ना, त्या चिठ्ठीत नावच नाही लिहिलं त्या माणसानं. त्याला गुप्तदानच करायचं होतं त्या माणसाला. बापरे किती माणूस मोठ्या मनाचा बापरे. स्वतःचं नावही नाही केलं काही नाही, गुप्तदान दिलं. पण मग जातो मी. घरात आले का नाही आले, हात पाय नाही धुतले तर चालले का बाहेर. नाही मला एक काम आहे, लवकर जातो. पहिले मी लालाजीला गोष्ट सांगतो बा, नाही तर लालाजीवर गोटे खाचच पाहिजे. लवकर बा अलाइन्समेंट करून टाका, नाही तर हे लोक स्कीम आहे करून लालाजीलाच लातानी लावून रे बा. लय भारी आहे. म्हणजे डोक्या मांग लावला बा बाय न ताप. ज्या कानावर घालतो ही गोष्ट, नाही तर बादचा पत्ता मोड करते रे बा. तिकडून येताना भाजीचा आणजा.
हा जराशे केळं गिळं आण जा. काय आणू भाजीले ते सांग. भाजीले आण जातो. आपल्या मतानं आलू वांगे आणले, आलू वांगेचं नाही, आलू वांगेचं लावून आपलीच लावतो. त्याची फळं आण जा म्हटलं. भेटली तर आण, नाही तर दुसरं काही आण. तुझ्या मतानं काय आणतात सर्विस तर भेटले नाही काय? सकाळपासून आज भेटलेच नाही. शाळेत गेले असं काय? सकाळून शाळा होती आज, गेले असं सकाळी शाळेत. हो म्हणा सकाळून शाळा असली तर भेटच नाही होत. आता दुपारून भेट होईल त्याची. काय लालाजी राजे हो, तुम्ही इथं भेटले म्हणून बरं झालं. मी अर्जंट तुमच्या पैसे आलो म्हटलं. बापरे अर्जंट काय? एवढं काय अर्जंट होतं? हा ओ लालाजी, आपण सोचलो नाही त्याच्या समोर गेल्या म्हटलं बाया माणसं आपल्या गावातले. असे काय समोर गेले? असं काय ऐकलं त्या? ओ लालाजी, आपण गोष्टीने गेल्या काय का बा गुप्तदान आलं म्हणून तुम्ही आम्हाला सांगितलं. पण आपल्या गावात लोकांना दिसलं असं ना ते तांदूळ याचे पोते, गव्हाचे पोते, त्याच्यानंतर पिपे, डाळ. गावात तशीच चर्चा सुरू झाली का स्कीम आली बा स्कीम आली असं. मी लगेच तुम्हाला सांगायला राजे हो. म्या म्हटलं अधिक हे तर गोटे मारणी चाललं म्हटलं आपल्या लालाजीवर. सरपंच साहेब तुमचं काही खरं नाही आहे. आता याचा लक्ष लवकर तुम्हाला सोक्ष लावा लागते. आणि आम्ही आहेच म्हणा तुमच्यासोबत सांगाले. हो बा काही सांगता नाही येत रे बा. दाबलं दुखते असं तसं होऊन जाईल. आज रात्री लवकर अनाउन्समेंट करतो. नाही तर माझ्यावर कुठे खायची सांगते रे बा. हे का ते आणून टाकलं तर ग्रामपंचायत पाशी सांगून टाकलं. मलेच म्हणून लेखाले दाबलं कुठं बसतो. एक करायला गेलं का दुसरं होऊन जाते ना. पुन्हा लालाजी बरं करता ब्रह्महत्या रे भावे. काय करू नका. आहे आम्ही सगळेजण का नाही बा. आम्ही पहिलेच माहिती होती आम्हाला. तुम्ही काही मनानं बनवू नका असं आम्ही लोकायले म्हणू. आता तुम्ही सांगा पण हे ऐकले पाहिजे ना. नाही ते जिद्दीवर पेटले तर बस.